नमस्कार, मी अमोल जोशी. 10च्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा इथून पुढचा 1 तास आपण घेणार आहोत. पहिली बातमी डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे या आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप होत आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रणजित निंबाळकरांना या प्रकरणी थेट क्लीन चिट दिली. विनाकारण निंबाळकर आणि सचिन पाटलांचं नाव या प्रकरणामध्ये घुसवायचा प्रयत्न होतोय असं मुख्यमंत्री फडणवीसांनी फलटणमधल्या सभेत म्हटलं. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मात्र जोरदार पलटवार केलाय. मातीमध्ये आपण आलात, आपणा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला, पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणत असतील, मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या. तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार. फलटणचे कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार. म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे. मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी. तर फलटणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या